नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित जनसंवादाचा कार्यक्रम बुधवारी ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात संपन्न झाला. यावेळी नजीबुल्ला यांनी नागरिकांचे विविध प्रश्न समजून घेतले. संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले गेले आहेत. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न, नोकरीतील बदली, कर्मचारी, गणेशोत्सव संबंधित पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या, टॅक्स क्लस्टर यांसारखे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते घेऊन नागरिक या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आले होते. शहराचा विकास जो आहे तो होत आहे. रस्ता रुंदीकरण होत असताना नागरिकांचे पुनर्वसन होणे देखील तितकंच गरजेचं असल्याचं यावेळी नजीबुल्ला यांनी म्हटले. लोकांना उद्ध्वस्त करून कोणत्याही प्रकारचे शहरीकरण झालं नाही पाहिजे असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं. तसेच जनता दरबाराशी संबंधित अधिक माहिती देखील दिली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रकाश परडे, महिला अध्यक्षा वनिता गुतपगार तसेच माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, कार्यकर्ते, ठाणे, कळवा, मुंब्रा विभागातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. प्रश्न वेगवेगळे प्रश्न आहेत. आता काही मंडळी गणपती कारखान्यासाठी जागा मागायला आली. ते इको मूर्ती बनवतात देवाची, त्यांना मंडप नाही चालत थोडासा आणि मोठ्या मूर्ती असतात इको फ्रेंडली. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत पाहिजे तरी काही जागाची मागणी आली आहे. काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते महापालिकाचे, काही वारस हक्कांचे प्रश्न होते, काही स्वच्छते नाल्याचे प्रश्न होते, काही विस्थापितांचे प्रश्न होते, तर असे काही पाण्याचे प्रश्न होते, काही कॅम्प लावायचे, हेल्थचे, आयुष्य भारत बिरत असे वेगवेगळे प्रश्न होते. वागळे स्टेटमधून काही क्लस्टरचे लोक आली होती की उपमुख्यमंत्री साहेबांशी बोलून, आपण वरिष्ठ पातळीवर बोलून आम्हाला जे धोकादायकचे जुने बिल्डिंग आहेत 1970-75ला झालेले त्यांना रिहॅब करताना पहिले प्राधान्य द्या, नाही तर एवढी वर्ष काढू शकत नाही, असे वेगवेगळे प्रश्न आज आले होते. प्रशासनाला काम करण्याची सूचना दिलेत, प्रशासनाने काम करावं. एक तक्रार ही पण आली होती की उपायुक्त, प्रभाग समितीचे उपायुक्त कळवा, मुंब्रा, दिवा यांच्या नावावर कोणतरी अनधिकृतचे पैसे जमा करतो. ते नागरिक आले होते, ते पण सांगितलं, उपायुक्तांना फोन लावला का तुम्ही पोलिसांना तक्रार का करत नाही, तुम्ही कोणाला पैसे जमा करायला दिले नाहीये ठेका. तर सांगली आणि पाटोलेच्या नावावर लोक आली होती की लोक पैसे मागतात, त्यांनी नावं दिली. मी ते दोन्ही उपायुक्तांना सांगितलंय, त्यांना आम्ही 24 तासाची मुदत दिली आहे की 24 तासात त्यांनी त्याच्या नावाचा अर्ज नाही दिलं तर आम्ही मग पुरावे सादर करून यांची पण चौकशी लावू का नक्की यांचा हात असतील की यांनी हेच पैसे जमा करायला त्यांना लावत असतील. तर हे प्रकार पण आज नव्याने जनता दरबारमध्ये आलाय. पक्ष कार्यालयात बसलेला असेल, मी मोबाईल करावं, मी कधी मोबाईल उचलला नाही व्यस्त असल्यावर. टेक्स्ट मेसेज करा, मी त्यांना कॉलबॅक करून फोनवर करेल, मला भेटणंच गरजेचं नाहीये. जेवढा शक्य होईल मी फोन उचलण्याचा प्रयत्न करतो. आता 4 तास इथे बसलोय, फोनच उचलू शकत नाही मी. तर प्रत्येक माणूस जे मला बघत नाही तो घरी बसलेला असतो आणि फोन लावतो. आहे आमचे काही मित्रमंडळी, बंधू आहेत आमचे, पण त्यांना माहिती नसतं ना तो काय काम करतोय, तो सकाळी किती वाजता गेलाय, रात्री किती वाजता आलाय. तर कदाचित राहून जातं, पण मी एवढी काळजी घेतो की मिस कॉल बघितल्यानंतर जेवढं शक्य होईल कॉलबॅक करतो. पण टेक्स्ट मेसेज केलं, व्हॉट्सअपने टेक्स्ट मेसेज केलं तर शक्यतो मी परत रिकॉल करतोच. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये ठाण्यातील पाचवाखाडी परिसरात राहणारा तस्लीम मोहम्मद या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. गुजरातवरून मुंबईच्या दिशेने वाहतूक करत असलेला अवजड ट्रक ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील गुरुद्वारा समोरील मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वार तस्लीम मोहम्मद या दुचाकीस्वाराला ट्रकची धडक लागताच सदर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही माहिती मिळताच नौपाडा वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी तसेच नौपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तस्लीम मोहम्मद याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्याची कार्यवाही केली आहे. या अपघातामुळे काही काळ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस व ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सदर ट्रक रस्त्याच्या बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत झाली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबून आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होत असते. तसेच नाल्याचे व गटाराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याचे प्रकार देखील घडत असतात. अशी पाणी तुंबणारी 58 ठिकाणे पालिकेने निश्चित केली असून त्या ठिकाणी आपत्ती परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी तुंबणाऱ्या ठिकाणची माहिती तात्काळ तेथून मिळून परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली आहे. यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने वेळेत नालेसफाई व्हावी यासाठी नियोजन आखले आहे. आगामी मान्सूनच्या काळात ठाणे शहरातील विविध भागात नाले व गटार तुंबून पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाययोजना आखण्यास ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून हालचाली सुरू केल्या आहेत. त्यापैकी 58 ठिकाणी पाणी साचण्याची ठिकाणेही निश्चित करण्यात आली असून प्रत्येक पावसाळ्याच्या काळामध्ये एक कर्मचाऱ्याची नेमणूक तिथे करण्यात येणार आहे. हा कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाल्यास पंप बसवणे, नाल्यात पावसाळ्यात वाहून आलेला कचरा अडकल्यास तो बाजूला करण्यासाठी JCB बोलवणे अथवा आवश्यक मनुष्यबळ वापरणे, चेंबर चोकअप होणे इत्यादी कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी साचून निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीवरती तात्काळ उपाययोजना करण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे. कल्याण पूर्वेतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या चक्कीनाका येथे मागील काही काळापासून मुख्य वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत आहे. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून रस्त्यावरील प्रवास अतिशय त्रासदायक बनला आहे. वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे वाहन चालक, पादचारी, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतोय. यावर रस्त्यावर शिस्त नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 19 नुसार सार्वजनिक वाहतुकीचा सुरक्षित आणि सुरळीत प्रवाह राखणे आवश्यक आहे. या अनुषंगाने चक्कीनाका परिसरातील कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी वाहतूक विभागाकडे पुढील मागण्या केल्या आहेत. वाहतूक सिग्नलची त्वरित दुरुस्ती करावी, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी तसेच वाहन चालकांसाठी सूचना फलक लावण्यात यावेत अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी निगडीत असलेल्या अनेक शासकीय योजना समाजातील गरीब वंचित घटकांसाठी काढलेल्या आहेत. मात्र त्या एकत्रितरित्या उपलब्ध नसतानाच या योजना परिपत्रकांची शासकीय भाषा सामान्यांना समजण्यास कठीण असते. परंतु आता ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत सामान्यांच्या सोप्या भाषेत ओळख व हक्क अधिकाऱ्याची ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत सामान्यांच्या सोप्या भाषेत ओळख व हक्क अधिकाऱ्याची या कायदेविषयकाची माहिती देणाऱ्या पुस्तकाची निर्मिती केली असून प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीनिवास अगरवाल यांच्या हस्ते ते प्रकाशित करण्यात आले.
ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा सर्वसामान्यांना चांगलाच लाभ होईल असा विश्वास यावेळी न्यायाधीशांकडून व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्यामार्फत ओळख हक्क व अधिकाराची ही एक माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे. माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याचा उद्देश हा आहे की जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी निगडीत असलेले अनेक शासनाच्या योजना ज्या की गरीब आणि वंचित घटकासाठी आहेत, त्या योजना असतील किंवा जे काही शासन निर्णय आहेत ह्या एकत्रित स्वरूपात नाही आहे आणि जरी समजा त्या अवेलेबल होत असतील तरी त्यातली शब्दरचना, शासन निर्णय नोटिफिकेशनमधले काही शब्दरचना ही थोडीशी अवघड असल्यामुळं सामान्य माणसाला त्याचा अर्थबोध होत नाही आणि त्या गोष्टी समजत नसल्यामुळं ज्याच्यासाठी योजना आहे, जे कोणी गरीब असतील, जे वंचित लोक आहेत, ज्यांच्यासाठी योजना केलेल्या आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळं गेल्या 3 वर्षामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी काम करत असताना ह्या गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या आणि त्यामुळे ह्या माहिती पुस्तिकामार्फत सर्व योजना ज्या की विधी सेवा प्राधिकरणाशी आहेत त्या एकत्रित करणं आणि त्या सोप्या मराठी भाषेमध्ये ज्या की सामान्य माणसाला समजतील त्या भाषेमध्ये पुस्तक स्वरूपात जनतेसमोर आणण्याचा हा एक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणेमार्फत प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाण्याचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. याचा उपयोग हा सर्व स्तरातील सर्वांसाठीच होईल, तळागाळातल्या लोकांना याचा उपयोग होईल असे याचं उद्दिष्ट आहे. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीने प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या नियुक्तीने ठाण्याच्या शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या 3 सदस्यांच्या नावाची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह कालीचरण मुंडा, संबित पात्रा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही संस्था देशातील पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचे संरक्षण करणारी, प्रसारमाध्यमांवरती देखरेख ठेवणारी आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करणारी एक महत्त्वाची संविधानिक संस्था म्हणून कार्यरत आहे. नरेश म्हस्के यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची आणि वक्तृत्वाची या परिषदेवरती नियुक्ती झाल्याने लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाला निश्चितच नवे बळ मिळेल असा विश्वास शिवसेना गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. खासदार नरेश म्हस्के यांना नुकताच संसदरत्न पुरस्कार जाहीर आहे. खासदार नरेश म्हस्के महत्त्वपूर्ण केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य तसेच वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समिती सदस्य, रेल्वे सल्लागार समिती सदस्य, हिंदी भाषा सल्लागार समिती, पोस्ट आणि दूरसंचार मंत्रालय सल्लागार समिती सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत. आपल्या खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये अवघ्या काही महिन्यातच संसदेतील महत्त्वपूर्ण पदे भूषवत असल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.